व्यावसायिकाच्या कार्यालयातून टॅब चोरी करून मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती। टॅबमध्ये 200 व्हिडिओ असल्याचा संशय आहे। पोलिसांनी सापळा रचून 10,000 रुपये घेताना 4 संशयितांना पकडले। तक्रारदार व्यावसायिकावरही पोलिसांचा संशय आहे, त्या दृष्टीने तपास सुरू आहे। व्यावसायिकाच्या टॅबमधून मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली। नाशिकमधला हा सगळा प्रकार आहे। व्यावसायिकाच्या कार्यालयामधून त्याचा टॅब चोरून ब्लॅकमेलिंग करण्यात येत होतं। या व्यावसायिकाच्या टॅबमध्ये 200 व्हिडिओ असण्याची शक्यता आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, आणखी एक धक्कादायक बातमी नाशिकमधून व्यावसायिकाच्या टॅब चोरून ब्लॅकमेलिंग सुरू होतं आणि या टॅबमध्ये 200 व्हिडिओ असल्याचं समोर येतंय। सुवर्ण, सातपूर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमध्ये 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सातपूरमधील एका व्यावसायिकाच्या टॅबची चोरी या संशयितांनी केलेली होती आणि त्या टॅबमध्ये त्या व्यावसायिकाचे आपल्या मैत्रिणीसोबत काही व्हिडिओ होते आणि ते व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन व्यावसायिकाकडे 12 लाखांची खंडणी मागण्यात आलेली होती। त्यापैकी 10,000 रुपये स्वीकारताना सातपूर पोलिसांनी ही सगळी कारवाई केलेली आहे आणि आता पोलिसांकडून या टॅबच्या व्हिडिओची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे आणि या टॅबमध्ये शेकडो व्हिडिओ असल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि यातूनच आता पोलिसांनी आपल्या तपासाला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आता यातून काय नेमकं सत्य बाहेर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठीक, धन्यवाद अभिजित संपूर्ण माहितीसाठी।